जालना जिल्ह्यामधील परतूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनवलेल्या रस्त्याच्या कामाची पोलखोल झाली आहे। 13 किलोमीटरचा रस्ता अवघ्या महिनाभरातच हाताने उखडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सोयंजना ते येणोरा हा जवळपास 6 कोटींचा रस्ता 6 कोटींच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केलेला आहे। 2026 मध्ये हा रस्ता फायनल झालेला तुम्ही बघू शकता। हे डांबर हे मी हाताने उकरलेलं आहे। इतका निधी असताना इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे की आणि काल त्या रोडचं सॅम्पल नेलंय। जे काही एसी मधून बसून आले अधिकारी त्याने सॅम्पल पास केलं, सॅम्पल नेलंय। इतका निधी देऊन बी इतक्या निकृष्ट दर्जाचं काम केलंय। जो काही रस्ता बनवणार आहे सय्यद कंस्ट्रक्शन, तर शासनाच्या मार्फत माझी तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एकच विनंती आहे, ह्याला याचं काय लायसन काळ्या यादीत टाकून ह्याला तोही त्याचं लायसन्स सस्पेंड करून ह्याच्यावर कारवाई करण्यात यावी। हा रस्ता मुख्य रस्ता आहे। येनोरा, शिरोडा, वडखेल, सोयंजना, तर ह्या रस्ता 1 महिन्याच्या अगोदर असा फुटत असेल तर आम्हाला 9 वर्ष रस्ता भेटणार नाही। हा मग याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टदारांनी घ्यायला पाहिजे। आणि एसीत बसणारे नुसते सह्या करतात आणि बिल पास करतात। आता कालच याची चेकिंग झाली, बिल पास होणार। मग त्याकरता अगोदर तुम्ही इथं येऊन बघा स्पॉटला की खडी कशी वापरली, डांबर कसं वापरलं, मग तुम्ही बिल पास करा। तर या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचा प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडनं। अक्षय, नक्कीच आपण जर पाहिलं तर जालन्यातील परतूर तालुक्यातील सोयंजना ते येणोरा हा रस्ता आहे आणि हा हाताने उकडत असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। तसा व्हिडिओ देखील ग्रामस्थांनी जो आहे तो समोर आणलेला आहे। खरं तर महिन्याभरापूर्वीच या रस्त्याचं काम जे ते करण्यात आलेलं होतं, मात्र हा काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप जो आहे तो ग्रामस्थांचा आहे आणि त्यामुळे महिनाभरानंतरच हा रस्ता जो आहे तो हाताने उकडत असल्याचं जे ते समोर आलेलं आहे। जवळपास सोयंजना ते येणोरा या रस्त्याच्या 13 किलोमीटरच्या कामासाठी जवळपास 5,94,00,000 रुपये एवढा खर्च झालेला आहे। आणि एवढा मोठा खर्च होऊन देखील आपण जर पाहिलं तर हा अशा पद्धतीने दृश्यांमध्ये जो आपण बघतोय अशा पद्धतीनं हाताने हा रस्ता उखडताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी रस्त्याच्या कामाबद्दल जी आहे ती शंका उपस्थित केली जाते आहे आणि अक्षरशः गावकऱ्यांनी हातानं हा रस्ता उखडलेला आहे। त्यामुळे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे। आता यावर प्रशासन काय कारवाई करणार हे आपल्याला बघावं लागेल। मात्र जालन्यातला हा रस्ता आहे आणि हा रस्ता जो आहे तो हाताने उकडत असल्याचा जो आहे तो व्हिडिओ समोर आलेला आहे आणि हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप जो आहे तो ग्रामस्थांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय।